नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। सत्वेषु मैत्रीं गुणेषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपापरत्वं मध्यस्थभावं विपरीतवृत्तो सदा ममात्मा विदधातु देव। सदा ममात्मा विदधातु देव। सदा ममात्मा विदधातु देव। जोलो 24 भगवान की। देवादेव मूल नायक 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की। देवादेव मूल नायक 1008 कुंतुनाथ भगवान की। देवादेव मूल नायक 1008 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की 20वीं सदी के प्रथमाचार्य चक्रवर्ती समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मरण क्रांतिरत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। उत्तम सत्य धर्म की वैयावृत भावना की। भव्यजी हो, आज षोडशकारण महापर्व आणि दशलक्षण महापर्वामधील सकाळच्या सत्रामध्ये उत्तम सत्य धर्म आणि वैयावर्त भावना याचं पूजन आपण पार पाडलं आणि या पूजनाच्या माध्यमातून अंतरंगामध्ये भावना अशी केली की माझ्या अंतरंगामध्ये सत्य धर्माची स्थापना व्हावी आणि वैयावर्तीची भाव कायमस्वरूपी अंतरंगामध्ये जागृत राहावे। या भावनेच्या माध्यमातून आपण सकाळच्या सत्रामध्ये पूजन केलं आणि आता दुपारच्या सत्रामध्ये तो सत्य धर्म आणि ती वैयावर्ती भावना काय आहे याचं चिंतन करण्याची वेळ आहे। सत्य काय असेल तर आचार्य भगवंतांनी एका ठिकाणी सुंदर असं सांगितलेलं आहे, सत्यम भूतहितम प्रोक्तम न्यायथार्थ भी भाषणम। सत्याची व्याख्या करत असताना आचार्य भगवंतांनी सांगितलेलं आहे की प्राण्यांचे हित करणे आणि यथार्थ बोलणे याला सत्य म्हणलेलं आहे। यथार्थ या शब्दाचा अर्थ सम्यक आहे, समानार्थी शब्द आहे। आम्ही याचं चिंतन करायचं आहे की आमच्या जीवनामध्ये दुसऱ्या प्राण्यांचे हित करणे आणि यथार्थ बोलणे या दोन गोष्टी आवश्यक आहेत। यालाच आचार्य भगवंतांनी सत्य धर्म म्हणलेला आहे। कारण की मी कायमस्वरूपी सांगतोय, आचार्य भगवान दोहा शतकमध्ये आचार्य भगवान विद्यासागर महाराज सुद्धा कायम म्हणतात की सत्य परेशान हो सकता है पराजित कभी नहीं। जीवनामध्ये सत्य परेशान होऊ शकते परंतु त्याचा पराजय 3 काळामध्ये कधीही होणार नाही, हे आचार्य भगवान विद्यासागर महाराजांचे शब्द आहेत। आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे। परंतु प्राण्यांचे हित करण्यासाठी आणि यथार्थ स्वरूपाला जाणून घेण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता आहे। आता याच्यावर विशेष रूपाने आपण चिंतन करणं आवश्यक आहे। प्राण्यांचे हित करण्यासाठी आजची भावना आवश्यक आहे, वैयावर्त। कारण की करुणा, दया आणि वात्सल्य हे 3 शब्द येतात। हे 3 शब्द येतात ते प्राण्यांची सेवा करण्यासाठी आवश्यक असणारे असे 3 शब्द आहेत। ज्यावेळी नुसता प्राणी म्हणजे नुसता नाही, त्रियंच्या प्राण्यांच्या अपेक्षेने घ्यायचं नाही। प्राणी म्हणजे या पृथ्वी तलावर जेवढे जीव आहेत त्या सगळ्यांना त्यात समाहित करून घ्यायचं, याला प्राणी म्हणतात। प्राणी मात्र म्हणलेलं आहे। आम्ही याचं चिंतन करायचं आहे। जर त्या प्राण्यांचं हित करायचं असेल की जेवढ्या प्रमाणात मनुष्यांचं हित करायचं असेल तर मनुष्याला मोक्ष मार्गामध्ये लावणे हे मनुष्यांचं हित आहे। तिर्यंच असतील त्या तिर्यंच्यानं सुद्धा की अभक्ष्याचं
त्याग करायला लावणे, काय म्हणाले मी, अभक्ष्याचा त्याग करायला लावणे आणि एक देश संयम व्रतांचं पालन करायचा निर्देश देणे हे तिर्यंच प्राण्यांचं हित आहे. काय म्हणलं मी, ऐकला? अशी जर कोण व्यक्ती असेल की तिर्यंच्याचं हित सुद्धा सत्य अपेक्षातून करणारे कोण भारत तलावर होते, ज्यांना आपण कायम ज्यांची आठवण काढतोय की आपल्यातून ते आता काही क्षणकालादात निघून गेले, ते आचार्य भगवान विद्यासागर महाराज होते. आज तुम्हाला माहीत नसेल, दयोदय नावाची गोशाळा ज्यांनी आचार्य भगवंतांच्या प्रेरणेनं स्थापना झाल्या की आता लाखो जनावरांचं संगोपांग त्या दयोदय गोशाळेच्या माध्यमातून आणि शांतीधारा गोशाळेच्या माध्यमातून केलं जाते. एक गोष्ट लक्षात घ्या, तिथं जर तुम्ही कुठल्याही गोशाळेत गेला तर त्या सगळ्या जनावरांना अशी सवय लावून ठेवली आहे की रात्रीचं काय तिने खात नाही. सगळ्या गोशाळेमध्ये तुम्ही तिथे जाऊन बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे तिर्यंच प्राणी असून करल्यात आणि आम्ही कोण आहे? तुम्हीच म्हणला, मी काय म्हणलो नाही. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आचार्य भगवंतांनी त्यांच्याकडून त्यांच्या हितासाठी केलेलं आहे, कारण की त्या प्राण्यांचं हित म्हणजे हेच आहे की त्यांना निश्चित रूपानं अभक्ष्याचा त्याग करून घ्यायचा आणि सत्य मार्गावर किंवा मोक्ष मार्गावर लावायचं, हेच त्यांचं हित आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्हानी जमत असते की जेवढे आम्हानी मनुष्य भेटतात, तिर्यंचे भेटतात, त्यांच्याकडे ह्या गोष्टी आम्ही करून घेणं आवश्यक आहे. तुम्ही बी या गोष्टीत चिंतन करा. जर कुठल्या प्राण्यांना कधी तुम्ही काय देत असतील, तुमच्या घरातल्या जरी प्राण्यांना अशी सवय लावलं तर घरातल्या प्राण्यांना सुद्धा सवय लागते. करून बघा. रात्री भोजन त्याग आणि अभक्षणचा त्याग हे प्राण्यांचे हित आहे. आणि मनुष्यांच्या बाबतीत काय असेल तर जेवढे जेवढे मनुष्य मोक्ष मार्गापासून बाजूला आहेत, जेवढे जेवढे मनुष्य धर्म मार्गापासून बाजूला आहेत, त्यांना धर्मामध्ये मोक्ष मार्गामध्ये आणण्याचा प्रयत्न करणे हाच मनुष्यांचं हित आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. मी सत्याची व्याख्या सांगताना व्याख्या सांगितली होती की प्राण्यांचं हित करणे आणि यथार्थ बोलणे याला सत्य धर्म म्हणतात, असं आचार्य भगवंतांनी सांगितलं होतं आणि त्याच्यावर आपली चर्चा चालू आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच्या पुढे जाऊन आज आम्ही प्रत्येक गोष्टी चिंतन करणं आवश्यक आहे की ज्या ज्यावेळी काही प्रसंग असे येतात त्या प्रसंगामध्ये आम्ही एक वचन न वापरता द्विवचन वापरलं तर चालते. आचार्य भगवंतांनी 24 या ग्रंथामध्ये 4 प्रकारचे वचन सांगितले. अनुयोग त्याला म्हणलेला आहे. अनुयोग योग सांगितलेले. योगाचे 15 भेद कोणाला माहिती आहेत? मनाचे, वचनाचे, कायेचे असे 15 योगाचे प्रकार 24 या ग्रंथामध्ये आचार्य भगवंतांनी सांगितले. आणि त्यामध्ये वचनाचे 4 भेद आहे. सत्य वचनयोग, असत्य वचनयोग, अनुभव वचनयोग आणि सत्य असत्य अनुभय उभय. बरोबर, उभय नाही, उभय नाही, सत्यानुयोग, सत्य वचनयोग, असत्य वचनयोग, उभय वचनयोग आणि अनुभय वचनयोग. ठीक आहे. एका अपेक्षेनं या 4 प्रकारांचं ज्यावेळी चिंतन करतोय बघा, सत्य असत्य या 2 मधली दुवा काय असेल तर अनुभय आहे. याचा अर्थ काय माहिती आहे? अनुभय याचा अर्थ काय माहिती आहे? म्हणजे सत्य सुद्धा बोलायचं नाही, असत्य सुद्धा बोलायचं नाही. काय म्हणलं मी? आता समजा तुम्ही आम्हाने येऊन नारळ ठेवला आणि म्हणलं आमच्या गावाकडे या. आम्ही बघू म्हणलो तर काय झालं? अनुभय वचन. येतो म्हणलो सत्यवचन. यायला पाहिजे की मग. आणि येत नाही म्हणलं, येत नाही कधी महाराज म्हणतात हा भाव करा म्हणतात. या 3 वचनांची समीक्षा घ्यायची आहे. यात
उभय वचन काय असतील तर दोन्ही अपेक्षा, येतो किंवा येत नाही हे दोन्ही सांगणे, याला उभय म्हणतात. अनुभय म्हणजे येणार बी नाही किंवा येणार बी आहे हे बी सांगता येत नाही, या दोन्ही गोष्टी सांगता येत नाही हे म्हणणे. आणि येतो म्हणून सांगणे हे सत्य, नाही येत म्हणून सांगणे हे असत्य. कसं कोण म्हणत नाही सोडा नाही येत म्हणून, कुठल्या गावाने निवत केलं बोग्या कोऱ्या एवढंच म्हणतात सोडा ही गोष्ट. परंतु तुम्हाला या वचनांची जी स्टेप आहे ते स्टेप सांगाल. आम्ही आमच्या जीवनामध्ये या प्रत्येक गोष्टीमध्ये या वचनांचा योग, वचनांचा वापर विचारपूर्वक विवेकपूर्वक करणं आवश्यक आहे. यालाच आचार्य भगवंतांनी सत्य धर्म सांगितलेलं आहे. पहिल्या दिवशीपासून आपलं चर्चा चालू आहे, रत्नमंडल श्रावकाचार्य ग्रंथ चालू आहे तेव्हापासून, की श्रावकाचार्य ग्रंथामध्ये आचार्य भगवान समजबरोबर स्वामी कायमस्वरूपी सांगतात. काय सांगतात की श्रावक आहे तो 3 गोष्टींनी युक्तच पाहिजे, श्रद्धावान, विवेकवान आणि क्रियावान. त्यातला विवेक सगळ्यात महत्वाचा आहे. आता सत्य धर्म सुद्धा तसाच सांगतोय की आम्हाला या गोष्टी सत्याच्या धर्माला जर पालन करायचं असेल तर आमच्याजवळ सगळ्यात महत्वाची गोष्ट विवेक असणं आवश्यक आहे. विवेक जर नसेल तर कुठले वचन कुठं वापरायचे आहेत, कुठले वचन कुठं बोलायचे आहेत, कुठले वचन कुणाजवळ बोलायचे आहेत हे 3 काळात कळणार नाही. यातून सगळ्या ज्या घटना घडणार आहेत त्या विपरीत घटना घडणार आहेत ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि जेवढ्या विपरीत घडल तेवढे ते कुणाला भोगायला लागणार आहेत, जे बोलणार आहेत त्यांना. म्हणून मी आचार्य भगवान सन्मत सागरांचं कायम 2 वाक्य सांगतोय फेमस. कुठलं? ज्याला खायची अक्कल नाही त्याला रोग होतात, आणि ज्याला बोलायची अक्कल नाही त्याची तुम्हाला पाड झाले बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या ज्या गोष्टी आहेत कुठल्या समयाला कुठं काय, जर समजा कुठल्या समयाला काय बोलायचं आहे, कोणापाशी बोलायचं आहे हे जर आम्हाला कळत नसेल, मौन राहावा ना, सगळ्यात भारी. काही बोल नका, शांत परिणामी व्यवस्थित राहिला काय होत नाही. परंतु हे जर गेलं, एकदा बाण सुटला, तो बाण परत घेणं मध्ये अडवू शकतोय किंवा वेगवेगळ्या शक्तीने रोखू शकतोय, परंतु शब्दरूपी बाण 3 काळात रोखला जाऊ शकणार. ही गोष्ट आम्ही आमच्या जीवनात चिंतनात घेणं आवश्यक आहे आणि ते आचरणात आणणं आवश्यक आहे. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितलं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, काही ठिकाणी आचार्य भगवंतांनी परत व्याख्या करत असताना सुंदर काय काय केलेलं आहे. आचार्य भगवान म्हणतात, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयान, ब्रूयात सत्यम प्रियम, प्रियमच नानृतम, ब्रूयात देश धर्म सनातन. आचार्य भगवंतांनी काय म्हणलेलं आहे की आम्ही सत्य बोलणं आवश्यक आहे, प्रिय बोलणं आवश्यक आहे, आणि जे असं सत्य आहे ते अप्रिय आहे असं सत्य सुद्धा बोलणं आवश्यक नाही. आचार्य भगवान म्हणले जे सत्य अप्रिय आहे, पुढे सांगतो, आणि असत्य तर कधीच बोलायचं नाही. यालाच आचार्य भगवंतांनी श्रमण धर्म किंवा सनातन धर्म सांगितलेला आहे. आणि श्रमण धर्म म्हणजे सत्य आहे, ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. बघा आता असे सत्य बोलायचे नाही ते दुसऱ्यांना अप्रिय वाटतात. आता बहिरा असेल तर त्या बहिऱ्याला म्हणायचं बहिरा आहेस तो, त्याला डोळे नसतील डोळा नाही त्याला आंधळा म्हणणे हे सत्य आहे, परंतु त्याच्यासाठी ते अप्रिय आहे म्हणून ते शब्द त्यांच्याजवळ ते काढायचे नाही. काय काय जण का नाही अशा व्यक्ती कोण असल्या तर त्याच्या पुढ्यातच येऊन ते विचारतात, कसं झालं, काय झालं, काय झालं, काय काय चालू आहे. त्या व्यक्तीला अप्रिय होणार असेल, त्या व्यक्तीला वेदना होणार असेल तर तसले सत्य तिथं बोलणे आवश्यकच नाही. बोल नका ना, तिथं स्टॉप राहा, थांबा. आणि अशा काही घटना होतात, त्या घटनावेळी असे अप्रिय वाटणारे शब्द किंवा दुसऱ्याचं घात करणारे किंवा दुसऱ्याचा विकल्प आणणारे दुसऱ्याच्या मनामध्ये असले शब्द बोलूच नका. मौन धरा ना, तिथं कुणापाशीच बोल नका. याचं चिंतन जीवनामध्ये आम्ही करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, अशा कोणत्या घटना जर घडल्या जीवनात तर अतिशय मोठा दुर्घटना जीवनामध्ये होऊ शकते. एक घटना प्रथमानुजी या ग्रंथामध्ये आणि श्रेणिक पुराणामध्ये एक घटना येते. आचार्य भगवंतांनी उद्घाटित केलेली एक घटना श्रेणिक पुराण या ग्रंथामध्ये, श्रेणिक पुराणजी या ग्रंथामध्ये येते किंवा महावीर पुराणमध्ये सुद्धा येते, 24 तीर्थंकर पुराणमध्ये सुद्धा ही घटना येते, 3-4 पुराणामध्ये ही एक घटना येते की अशी घटना आहे
की श्रेणिक राजा आणि त्यांची पत्नी चेलनाराणी तुम्हाला माहिती आहे, आणि त्यांचा मुलगा कोण माहिती आहे? हा, श्रेणिकचा मुलगा विचारलोय, माहिती आहे? अभ्यास गृहपाठ हुडकून काढा उद्यापर्यंत, उद्या दुपारच्या सत्रामध्ये उत्तर द्यायचंय गृहपाठ. उदाहरण द्यालोय की अशी घटना होती, दशलक्षण आणि षोडशकरण महापर्वच त्यावेळी चालू होता, आणि त्या पर्वामध्ये राजानं आज्ञा केली होती, श्रेणिक राजानं, की कोणीही कुठल्याही वाईट आणि चुकीच्या घटना करायची नाही, त्यांना कठोर ते कठोर शिक्षा दिली जाईल. कारण की दशलक्षण आणि षोडशकरण महापर्व चालू आहे, सगळ्यांनी धर्माचं आणि सत्याचं पालन करावं. त्यांचा जो मुलगा होता, कोण असेल तो? हो हो हो, तुम्ही काय करणार मग घरात? हा, तर तुम्ही लगेच कुठनं काढताय मला माहिती सगळं. तर त्यांचा जो मुलगा होता, त्या मुलग्याने ठरवलं की आपण सुद्धा जेवढे उपातापासाने साधना होईल, तप कराईल, त्यांनी उपास तापास करून साधनेसाठी एका मशानामध्ये बसायचं म्हणून ठरवलं. रोज त्यांनी साधनेसाठी 4-5 तास जाऊन तो श्रेणिकचा मुलगा त्या ध्यानासाठी तिथं बसायचा. आणि त्याच वेळी एक नगरामध्ये एक कुख्यात एक चोर होता, आणि तो चोर अंजन चोर नाही, हे श्रेणिक राज्यातलं चालू आहे, थांबा, श्रेणिक पुराणामधलं. तर एक चोर होता कुख्यात, आणि तो एका महिलेवर आसक्त होता, आणि ती महिला प्रत्येक वेळा त्याच्याकडून काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी काढून घ्यायची. आणि एकदा त्या महिलेची इच्छा काय होते, खरोखर तुझं जर माझ्यावर प्रेम असेल तर चेलनारांच्या गळ्यामध्ये जो सुवर्णाचा हार आहे तो मला तू आणून देशील, असं ती महिला त्या चोराला म्हणते. आता तिथंच जाणं कुणाला शक्य नव्हतं, कारण की पूर्ण सगळ्या ह्याच्यावरचा राजा कोण होता? श्रेणिक राजा, आणि त्याच्या इथं एवढे पहरे, एवढी व्यवस्था असणार आहे, ते सगळ्या व्यवस्थेला तोडून तिथं जाणं 3 काळात शक्य नाही. त्यावेळी तो काय म्हणतोय चोर? तो म्हणतोय तू दुसरं काही, मी तुला हिराचा, माणिक मोत्याचा, सोन्याचा दुसरा चांगला, त्या राणीपेक्षा चांगला हार तुला आणून देते, परंतु या हाराची तू अपेक्षा करू नकोस आणि धरू नकोस. त्यावेळी ती महिला काय म्हणते की मला खरोखर तुमचं जर प्रेम असेल तर तोच हार आणून दिचेला, नाहीतर तुमचं माझ्यावर प्रेम नाही असं मी समजेन. तुम्हाला माहिती आहे संसार, ह्याला संसार आणि प्रपंच म्हणतात. बरोबर कुठं कवा बोलायचं हे महिलांना लई चांगलं माहित असते. बरोबर नवरे जेवायला बसले की चालू बघा पुराण, काय बोलत नाहीत ना, घास तोंडात असतोय. आणि कुठं काय करायचं, कसं काय करायचं, कसं रोकायचं सगळं माहित असते. महिला लई हुशार, किल्लीतून सांगावलं नाही, दुसऱ्या गावातलं सांगावले. तर आता म्हणल्यानंतर आता त्याचा नाईलाज होता. तो विचार करतोय आता काय प्लॅनिंग करायचं, आणि प्लॅनिंग करतोय तो संध्या रात्रीच्या वेळी महिलामध्ये त्या महालामध्ये प्रवास करायचा, आणि प्रवेश करून, आणि योगायोगाने तो कोणी सगळ्या पहिरेदारांना, शिपायांना चुकवून त्या राणीच्या महलामध्ये प्रवेश करतोय. आणि प्रवेश करून राणीचा तो गळ्यामध्ये असलेला सोन्याचा जो हार आहे तो हार चोरी सुद्धा करतोय. परंतु त्या नुसता सोन्याचा हार नव्हता, त्यामध्ये हिरे, माणिक, मोती सुद्धा जडवले होते, ते चमकत होते. आणि तो हार घेतोय, आणि हार त्या महलामधून व्यवस्थित कुठल्याही पहिरेदारांना, सैनिकांना न दिसता तो महिलामधून बाहेर पडतोय. परंतु ज्यावेळी नगरामधून बाहेर पडायचं असतो त्यावेळी नगर कोतवाल जो असतोय पहिरेदारी करत असणारा, रात्रीच्या वेळी जो पहिरेदार करतो त्याला नगर कोतवाल म्हणतात. तो नगर कोतवाल ज्यावेळी पहिरेदारी करत असतो त्यावेळी काहीतरी गोष्टी चमक त्याला दिसतात, आणि तो चमक त्याला दिसल्यानंतर त्याला थांब म्हणून सांगतो. थांब म्हणून सांगल्यानंतर आता तो विचार करतोय, जर याच्या ताब्यात मी सापडलो, कारण की दशलक्षण आणि षोडशकरण महापर्व चालू आहे, राजाने सांगितलं सगळ्यात वाईट गोष्टी केल्या तर सगळ्यात मोठी शिक्षा दिली जाणार आहे, मी जर सापडलो तर माझं काय होणार आहे कुणास ठाऊक. म्हणून तो जोर जोरात पळायला चालू करतोय, आणि पळत पळत काय करतोय, जातोय, पळतोय. परंतु आता थोड्याच अंतरावर शिपाई तसे दिसल्यानंतर आता काहीतरी करून वाचायला पाहिजे, म्हणून ज्यावेळी तो त्या स्मशानामध्ये पोहोचतोय त्याला लक्षात येते की साधना करण्यासाठी तो श्रेणिकचा राजाचा मुलगा बसलाय. कोण असेल तो?
असून दे की उद्या बघूया. तर जरा मनात कुतूहलता पाहिजे ना काय आहे ते. तर तो साधना करायला बसलेला, साधना करायला बसलाय. त्या चोराच्या मनात आयडिया येते आणि चोर काय करतोय म्हणजे तो हार तिथंच नाही त्या जो साधना करायला बसलाय त्या तिथं टाकतोय आणि तिथनं पळून जातोय. तिथं ते सैनिक सगळे येतात आणि सैनिक बघतात की याच्याजवळ हार पडलाय. हार तो घेतात आणि त्याला सुद्धा बंदिस्त करतात आणि बंदिस्त करून राज दरबारामध्ये न्यायालयामध्ये त्याला उपस्थित केलं जातात. न्यायालयाचा न्यायाधीश कोण असतोय? श्रीनिक राजाच. आणि जो न्यायाधीश आहे त्या न्यायाधीशाचा मुलगाच आता समोर बंदीगृहामध्ये आहे आणि त्याच्यावर खटला चालू आहे. त्यावेळी खटला सगळ्यांनी आपापल्या बाजू मांडल्या, परंतु सगळ्यांनी बाजू मांडल्या ते सगळे पुरावे जे होते ते सगळे पुरावे त्या श्रीनिक राजाच्या मुलाच्या विरोधात होते की यानं चोरी केल्या असं सिद्ध होत होतं. आता सत्य मांडण्यासारखं काही नव्हतं त्यांच्याकडे, काही नव्हतं. परंतु ज्यावेळी सगळं त्यावेळी तो मुलगा काही बोलला नाही. दशलक्षण महापर्व आणि षोडशकरण महापर्व झाले, तो शांत मौन धरून तसाच बसला. मौनम सर्वार्थ साधनम तिथलं सांगाले. तो तिथं शांत बसला आणि शांत बसल्यानंतर राजानं सगळे पुरावे बघितले आणि शिक्षा ठोकावली की याला मृत्यूदंडाची शिक्षा जंगलामध्ये नेऊन द्यावी. आता ज्यावेळी ते जे चांडाल असतात ते चांडाल जे मृत्यूदंडाची शिक्षा देतात ते चांडाल त्याचे हात वगैरे बांधून त्याला जंगलामध्ये आतमध्ये जंगलामध्ये घेऊन जातात आणि तिथं ते जे शस्त्र असतात शस्त्रानं मृत्यूदंडाची शिक्षा देत असतात. परंतु ते जे चांडाल होता तो चांडाल किती वेळा प्रयत्न करतात, परंतु ज्यावेळी ते त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न करतात ते सगळं शस्त्र ते केलीत होतात. त्या मुलग्यावर 3 काळात किती प्रयत्न केला तर ते चांडाल वार करू शकत नाहीत. त्यावेळी वार करू शकत नाहीत हे बघितल्यानंतर काहीतरी यात किमया आहे आणि निश्चित रूपानं हा धार्मिक आहे म्हणून त्याच्यात जयकाराच्या घोषणा तिथे सगळे लावतात. आकाशामधून जे स्वर्गातले देव आहेत ते पुष्पवृष्टी करतात. कारण की कशासाठी पुष्पवृष्टी करतात? सत्याचा विजय झाला म्हणून. आता सगळीकडे वाहवा चालवते, सगळे नगरातले लोक त्याला नाही भेटायला येतात. कुणाचं? त्या श्रीनिक राजाचं. त्याला भेटायला येतात कारण की काहीतरी एक चमत्कार घडलाय म्हणून. सगळे आल्यानंतर आता सगळे नगरातले लोक चाललेत म्हटल्यावर श्रीनिक राजांचे राणी बी जातात. राणी जातात आणि तिथे गेल्यावर म्हणतात सगळ्यांच्या हातनं चुका होतात आणि मला क्षमा करावी तू घरात चलावं. असं ज्यावेळी श्रीनिक राजा म्हणतो त्यावेळी तो मुलगा म्हणते तुम्ही कोण आहे? तो मुलगा म्हणते तुम्ही कोण आहे? त्यावेळी चंद्राने म्हणते अरे तुझे आम्ही आई वडील आहोत, एक छोटीशी चूक झाल्या आम्हाला माफ करावं आणि तू चल. नाही मी तुम्हाला ओळखत नाही. या जगामध्ये कोण कोणाची आई नाही, कोण कोणाचे वडील नाहीत. माझं कोण असेल तर आता माझे एकच आहे, माझे गुरु तेवढे माझे आहेत आणि माझ्याजवळ काय असेल आता सगळ्यात मोठं शस्त्र तर दीक्षा घेणे हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे. आणि मी काय तुमच्या गड्याकडे नाही, माझी दीक्षा घेऊन मी माझं कल्याण करण्याचा प्रयत्न करणार आहे. एका गोष्टीवरून जगातलं सगळ्यात मोठं सत्य त्यांना मिळालं. जगातलं सगळ्यात मोठं सत्य काय असेल तर दीक्षा घेणे. ज्याला कळते त्यालाच कळते. काय म्हणलो मी? नुसतं म्हणणं लई सोपं आहे. घ्या घ्या काय होते, परंतु आपण स्वतः करणे आणि दुसऱ्यांना सांगणे ही सगळ्यात मोठी बाब आहे. सन्मत सागर महाराज कायम म्हणायचे, सगळेजण म्हणतात की शांतीसागर परत जन्माला यावे, बाबासाहेब कुचनेरी परत जन्माला यावे, विद्यासागर महाराज परत जन्माला यावे, बरेच जे महाराज होऊन गेले आहेत अक्कीवाड विद्यासागर परत जन्माला यावे असं सगळेजण म्हणतात वेगवेगळे. परंतु जन्माला यावे आमच्या घरात नाही, शेजारच्या. आमच्या घरात कोण यायला पाहिजे? मुकेश अंबानी, धीरूभाई अंबानी, टाटा बिर्ला, बिल गेट्स असे मोठे मोठे कोण श्रीमंत व्यक्ती आहेत ते आमच्या घरात यावे. आम्ही आमच्या चिंतनामध्ये ही गोष्ट आणणं आवश्यक आहे की जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे ते सत्य आम्ही स्वीकारणं आवश्यक आहे. जगातलं सगळ्यात मोठं सत्य आचार्य भगवान काय म्हणत असेल तर वैराग्य येणं हे सगळ्यात मोठं जगातलं सत्य, ही गोष्ट लक्षात घ्या. कुणाला येत असतं तर लवकर आणा. थांबलं असलं वाटेत त्याचा मार्ग मोकळा करा. चिंतन करा.
कारण की जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी सुद्धा म्हणले आहे, मी सुद्धा म्हणतोय की सत्याचा मार्ग आहे तो खडतर आहे. त्यात काटे भरपूर, दगड भरपूर आहेत, खडतर आहे. परंतु त्या सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला शांती आणि आनंद मात्र भरपूर मिळणार आहे. आणि भविष्यामध्ये त्याचा विजय किंवा मोक्ष मार्ग त्याला निश्चित रूपाने मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि चांगल्या डांबरीच्या रस्त्यावर, सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर चांगलं मॅट बीट टाकले, पेविंग ब्लॉक्स घातले, तसल्या रस्त्यावर चालणं लई सोपं आहे हो. काट्याकुट्याने भरलेल्या किंवा दगडाच्या खाच खळग्याने भरलेल्या रस्त्यावर चालणं अतिशय खडतर आहे. त्या रस्त्यावर चालण्याचा पुरुषार्थ जे करणार आहेत ते खरे वीर आहेत. काय म्हणलो मी? ते खरे वीर आहेत. आम्ही तो सत्य मार्ग स्वीकारण्याचा जीवनामध्ये प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि आचार्य भगवंतांनी एका ठिकाणी म्हणलेलं आहे, नास्ति सत्यात परो धर्म. सत्यापेक्षा उत्कृष्ट धर्म जगात कुठला नाही. ज्यावेळी आचार्य भगवान प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज श्रवणबेळगोळपासून समडोईच्या या दिशेने विहार करत होते, ज्यावेळी मुनी कुंतुसागरांची दीक्षा झाली होती आणि त्यांनी समडोईच्या दिशेने होते, त्याने समडोईतून त्यांना शिखरजीकडे प्रयाण करायचं होतं, सम्यक शिखरजी तीर्थक्षेत्रासाठी. येताना एका लिंगायत मठामध्ये एक लिंगायत स्वामी चालत त्यांना जाऊन निवेदन करून आमच्या मठामध्ये प्रवचन करा म्हणून आलते. आठवलं काय? आठवते? निम्म सांगितल्यावर सरकारी ट्यूब जरा लेट पेटत्या. तर महाराजजी गेले त्या लिंगायत मठामध्ये, प्रथमाचार्य शांतीसागर महाराज गेले आणि त्यांचं उत्कृष्ट प्रवचन झालं. त्यांनी दोन गोष्टी समजावून सांगितल्या, सम्यक्त्व आणि मिथ्यात्व. त्या लिंगायत समाजाच्या समोर प्रबोधन करताना, लिंगायत स्वामींच्या समोर प्रबोधन करताना त्यांनी सांगितलं नाही की सगळ्यांना धरून सांगायला पाहिजे, असं सांगितलं नाही. सम्यक्त्व आणि मिथ्यात्व प्रकर्षानं तिथं त्यांनी मांडलं. ज्यावेळी ते प्रवचन झालं आणि प्रवचन झाल्यानंतर ते लिंगायत स्वामी कुठलेही खडा वगैरे न घालता चालत महाराजांना सोडण्यासाठी पूर्ण नगराच्या बाहेरपर्यंत गेलते. त्यावेळी जाता जाता त्यांनी लिंगायत स्वामींनी महाराजांना प्रश्न केला की महाराज, तुमचं सगळं प्रवचन मला कळलं, परंतु दोनच शब्द कळले नाही. सम्यक्त्व आणि मिथ्यात्व काय आहे हे कळलं नाही. सगळं प्रवचन कळलं. महाराजजी म्हणले, तुम्हाला काहीच कळलं नाही. म्हणले महाराज? होय म्हणलं. शांतीसागर महाराज तसे तीन काळात कधी म्हणणारे नव्हते. शांतीसागरांना कोणी प्रश्न केला तर शांतीसागर महाराज विचार करत होते आणि थोड्या वेळानं शांत राहून मग उत्तर देत होते. काही म्हणले नाहीत. शांतीसागर म्हणले, एवढंच कळलं नाही. शांतीसागर म्हणले, सत्य म्हणजे सम्यक्त्व आणि असत्य म्हणजे मिथ्यात्व, दुसरं काही नाही. त्यावेळी त्या अपेक्षेनं त्यांनी सगळं प्रवचन त्या महाराजांनी लावून घेतलं. आणि लावून घेतल्यानंतर की अशी घटना घडते की ज्यावेळी त्यांचं वय झालं होतं त्यावेळी बऱ्याच जैन ग्रंथांचा अभ्यास करून एकमेव लिंगायत समाजामध्ये सांगितले जाते की त्या हिंदू लिंगायत साधूंनी सुद्धा समाधी मरण उत्कृष्ट साधलं होतं, असं इतिहास सांगितलं जातोय की ज्यांनी नुसता सत्य आणि असत्य किंवा सम्यक्त्व आणि मिथ्यात्व या दोन गोष्टी जाणून घेतल्या, त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित रूपाने त्याग करून समाधी साधण्याचा पुरुषार्थ मात्र त्या धर्मात असून केला होता. ही सगळ्यात मोठी सत्याचा विजय असलेली गोष्ट आहे. काय सांगवले मी? आणि सत्य म्हणजे सम्यक्त्व, असत्य म्हणजे मिथ्यात्व, ह्या दोन गोष्टी खऱ्याच आहेत. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही जर आमच्या जीवनामध्ये जर मिथ्यात्वाला पालन करत असेल तर आम्ही असत्यामध्ये ही गोष्ट लक्षात घ्या. कोण कोण आहेत मनाला विचारा, आपल्या आपल्या आत अंतरंगात आज संध्याकाळी प्रश्न विचारा की मी मिथ्यात्वाच्या बाजूला आहे काय सम्यक्त्वाच्या बाजूला आहे, किंवा मी पालन करताना सम्यक्त्वाचं पालन करतोय की मिथ्यात्वाचं पालन करतोय. मग तुम्हाला समजेल तुम्ही सत्य आहे का असत्य आहे. किती बी मग उदक चंदन स्वाहा किती बी करा, कारण की आचार्य भगवान कुंदकुंद स्वामीजींनी रहीनसारजी या ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितले की दशलक्षण एक पूर्ण करायला 10 वर्ष लागतात. असं 10 वेळा केला तर 100 वर्ष ओवाळला. षोडशकारण एक पूर्ण करायला 16 वर्ष लागतात. असं 16 वेळा केला म्हणजे 256 वर्ष, आणि ते 100 वर्ष 356 वर्ष असं लोपी ओवाळला. परंतु एका मिथ्या देवाला पाया पडला तर ते 356 वर्ष व्यर्थ. मी सांगितलं नाही, आचार्य भगवान कुंदकुंद स्वामीजींनी सांगितले. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये जर सत्य मार्गाला स्वीकारून या जर सगळ्या क्रिया करत असेल
तर आमचं जीवनात सगळं धर्म करणं सार्थक होणार आहे, नाही तर धर्म करणं सुद्धा व्यर्थ होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. सत्याचा मार्ग स्वीकारणं आवश्यक आहे हे सांगाले, कारण की जगामध्ये सगळ्यात मोठा धर्म कोणता असेल तर सत्य धर्म आहे. ही चिंतन तुम्ही करणं आवश्यक आहे. एक आचार्य भगवंतांनी काही ग्रंथामध्ये व्रतामध्ये श्रेष्ठ सुद्धा सत्य व्रताला सांगितलंय. व्रतानम सत्यम उत्कृष्टम. आचार्य भगवान म्हणतात की व्रतामध्ये उत्कृष्ट काय असेल तर सत्य, याला पालन करणे उत्कृष्ट व्रत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मी एक उदाहरण सांगतोय काय, तुम्ही ऐकलंय सुद्धा. रत्नगड श्रावचार्य या ग्रंथामध्ये विषय चालू होता आपला की 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. कुठल्या? जर आम्हाने अनुव्रत पालन करायचे असतील, गुप्तींचं पालन करायचं असेल आणि इंद्रियांचं दमन करायचं असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आचार्य भगवंतांचा एक दोहा आहे, व्रतमच ब्रह्मचर्यमच गुत्तीसु मन गुत्ती इंदियसु रसना इंदियो. पुढं म्हणलेलं आहे आचार्य भगवंतांनी या श्लोकामध्ये, या 3 क्षेत्रामध्ये जर या 3 व्रतांना आम्ही पाळत गेलो तर बाकीची व्रतं आम्ही आपोआप पालन करू शकतोय. आता अनुव्रत किंवा महाव्रत आहेत, त्या दोन्ही व्रतामध्ये अनुव्रत किंवा महाव्रत 5 आहेत दोन्ही. अनुव्रतामध्ये अहिंसा अनुव्रत, सत्यानुव्रत, आचार्यानुव्रत, ब्रह्मचर्य अनुव्रत आणि परिग्रह परिमाणानुव्रत हे 5 अनुव्रत आहेत. महाव्रतामध्ये सत्य महाव्रत, बरोबर, अहिंसा सोडला की बरोबर आहे म्हणजे, अहिंसा महाव्रत, सत्य महाव्रत, आचार्य महाव्रत, ब्रह्मचर्य महाव्रत आणि परिग्रह प्रमाणे अपरिग्रह महाव्रत आहे. परिग्रह महाव्रत म्हटलं, अपरिग्रह महाव्रत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, या व्रतांच्या मध्ये सगळ्या व्रतांना जर पालन करायचं असेल तर श्रेष्ठ कुठलं व्रत असेल तर ब्रह्मचर्य व्रताचं पालन करा, बाकीची व्रतं आपोआप पाळली जातात. हे उत्कृष्ट रीतीनं आचार्य भगवंतांनी सांगितले. त्याच्या पुढे जाऊन गुत्तीसु मन गुत्ती, गुप्तींना जर पालन करायचं असेल, मन वचन आणि काया या तिन्हींना जर एकत्र करायचं असेल, गुप्त करायचं असेल, आचार्य भगवंतांनी याला गुप्ती नाव का ठेवले माहिती काय? गुप्ती का नाव ठेवलेलं आहे? कासव या प्राण्यावरनं गुप्ती नाव पडलेलं आहे. कासव प्राणी ज्यावेळी त्याच्यावर संकट येते त्यावेळी सगळ्या अवयवांना गुप्त करून घेते, म्हणजे आत सिकोड करून घेते आणि कितीही संकट आलं तरी संकटापासून ते वाचते. आणि त्याच्या अपेक्षेनं गुप्त आणि गुप्ती हा विषय आलाय. तर आमच्या मन वचन कायला जिंकायचं असेल तर मेन स्विचला पहिला बंद करायला पाहिजे. काय म्हणलो मी? मेन स्विच म्हणजे मन आहे. तुमच्या घरामध्ये सगळी वेगवेगळ्या खोलीमध्ये वेगवेगळ्या लाईटी असतात. जर खोलीतील लाईट घालवायची असेल तर खटका बंद केला तर खोलीतील लाईट बंद होते, परंतु सगळ्या घरातली लाईट घालवायची असेल कटआउट पाडायला लागतोय, त्याला मेन स्विच म्हणतात. तो कटआउट पाडला की सगळ्या घरातली लाईट बंद होते. तसं तुमच्या सगळ्या इंद्रियांना जिंकायचं असेल, मनाला आणि वचनाला आणि कायला जिंकायचं असेल तर एक मेन स्विचला जिंका, म्हणजे कुठला? मन गुप्ती रूपी मेन स्विचला जिंका. सगळ्या इंद्रियांना आणि सगळ्या वचनाला आणि कायला तुम्ही जिंकू शकता, हे आचार्य भगवान म्हणतात. म्हणून म्हणलं गुत्तीसु मन गुत्ती. आणि पुढे म्हणलेलं आहे इंद्रियसु रसना इंद्रिय. इंद्रियांना जर जिंकायचं असेल तर एका इंद्रियाला जिंका, सगळ्या इंद्रियांना तुम्ही जिंकू शकताय. ज्याचा सगळ्यात जास्त कंट्रोल रसनेवर आहे तो सगळ्या इंद्रियांना जिंकण्याची क्षमता आपल्याजवळ ठेवतो. रसना इंद्रिय म्हणजे काय? ती जीवच लय काय काय करायला होत्या, त्या एकाला जिंकलं की सगळ्याला तुम्ही जिंकू शकता. म्हणून आचार्य भगवंतांनी इंद्रियसु रसना इंद्रियो, 5 इंद्रियाने जिंकण्याची क्षमता त्या रसना इंद्रियमध्ये आहे. कारण की रसना इंद्रिय अशी आहे की जेवढं मागल तेवढं मागत्या, जेवढं दिल त्यापेक्षा आणि परत म्हणला बघा, तुम्हीच म्हटलं, मी काय म्हणलो नाही, आणि जास्तच मागत. त्यामुळं या इंद्रियांना जिंकणं आवश्यक आहे. मला सांगायचं होतं काय, व्रतामध्ये सगळ्या व्रतांना आणि सगळ्यांना जर कंट्रोल करायचं असेल तर आम्ही मेन स्विच रूपामध्ये मन या सत्याला जाणून घेऊन त्या सत्याला आमच्या जीवनामध्ये उतरण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंत बरेच उदाहरणं सांगतात. आजपर्यंत जसं शेक्सपियर म्हणतात
जे प्रसिद्ध विश्वातील नाटककार होते. तुम्ही त्यांची इंग्लिश पुस्तकं वाचलं असलं तर कधी तर वाचून बघा, त्याची हिंदी ट्रान्सलेट बी आले जाता. महाराज हाय ते वाचायचं होईना, कोण कोण काय काय म्हटलं मी बघितलं, लगेच चेहऱ्यावर वाचून सांगतो मी काय काय कोण म्हणाले. हाय ते वाचायचं आणि इंग्लिश पुस्तकं आणि हे ते सगळं वाचायचं सांगायला. केव्हा वाचायचं, आता संपल्या, आयु किती राहिले आमचे कुणास ठाव. तर ते कायम म्हणतात की हे जग म्हणजे एक नाटक आहे आणि सगळी माणसं आहेत ती कलाकार आहेत. प्रत्येकाने एक पात्र घातले, प्रत्येक व्यक्ती आपापलं पात्र उत्कृष्ट होण्याचा प्रयत्न करला आहे. हे शेक्सपियरचे वाक्य आहे. प्रत्येक व्यक्ती आपलं आपलं पात्र जेवढ्या प्रमाणात मला घटवता येईल किंवा ते करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करलाय. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, त्याचे जर पुस्तकात हीच वाक्य नुसतं सगळीजण सांगतात, परंतु पुस्तकात खाली एक वाक्य सुंदर आहे. ते कोणी वाचलं असलं तर कधी बघा, नाही वाचलं तर मी सांगणारच आहे. त्यात काय सांगितलेलं आहे त्यांनी, ते म्हणतात की सगळेजण आपापलं पात्र उत्कृष्ट घटवण्याचा प्रयत्न करल्यात किंवा त्या पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न करल्यात. परंतु तिथं त्यांनी पुढे म्हणलेलं आहे, ते पात्र ज्यावेळी तुम्ही घातलाय आणि ते पात्र वटवायचा प्रयत्न करलाय त्यावेळी सत्याच्या कोटीतून वटवण्याचा प्रयत्न करा, तुमचं नाटक सुंदर बनेल. काय म्हणलो मी, सत्याच्या कोटीतून ते पात्र वटवण्याचा प्रयत्न करा, तुमचं नाटक सुंदर बनेल. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आज आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी बी ज्यावेळी आमच्या गुरुरूपामध्ये असलेले, म्हणजे महाराजांची गुरुरूपामध्ये श्रावक होऊ शकत नाहीत तरी सुद्धा काही शिकवले म्हणजे गुरुरूपात होऊ शकतात. लगारे सर, बोरगावचे लगारे सर म्हणून आहेत, ज्यांनी आम्हाला मूकमाटी शिकवली. की मूकमाटी काय, कारण की अशा व्यक्तीकडून आम्हाला मूकमाटी शिकायची की ती आचार्यांच्या बरोबर मूकमाटीविषयी चिंतन ज्यांनी केलेलं आहे. की कन्नडचं मूकमाटीवर अनुवादन करण्यासाठी ते संघामध्ये 2 वर्ष राहून सगळ्या महाराजांच्यावर आणि आचार्यांच्यावर चर्चा करून त्यांनी कन्नडचं ट्रान्सलेट मूकमाटीचं केलेलं आहे. 2 जणांनी ट्रान्सलेट केलेलं आहे. एक महावीर अष्टगिरी संप्रती परमपूज्य मुनिश्री उत्कृष्ट सागरजी महाराज, आता सांगलीमध्ये चातुर्मास चालू आहे, त्यांनी एक कन्नडमध्ये मूकमाटी केल्या. आणि दुसरे आहेत हे प्राध्यापक लगारे सर बोरगावचे, त्यांनी ते मूकमाटी शिकवताना आम्हाला शिकवायचे. एक गोष्ट लक्षात घ्या, मला सांगायचं काय, विषय काय चालू होता, विषय महत्वाचा चालू होता आपला कशाचा, नाटक. ज्यावेळी आचार्य महाराजांच्या चरणात त्यांनी गेले होते आणि मूकमाटीची चर्चा करत होते त्यावेळी काही विषय कर्नाटकचा विषय आला. आचार्य भगवंतांनी एक वाक्य दोहा त्यांच्या पुढ्यात मारला होता आणि तो फेमस आहे, तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे, फक्त तोच आहे माहीत नाही आम्हाला. म्हणून हे सगळं सांगितलं, कुणाकडं काय काय घडले माहीत असायला पाहिजे, नाहीतर कधी तर कोण बोललं तर आम्ही होय नुसतं म्हणायचं आम्हाला माहिती आहे. आचार्य भगवंतांनी म्हटलेलं होतं, कर नाटक पर नाटक में ना अटक कहता है कर्नाटक. आठवलं वाक्य, सगळ्यांना माहिती आहे. कर नाटक मगर नाटक में ना अटक कहता है कर्नाटक. आम्ही आमच्या जीवनाच्या या नाटकाच्या पटलावर किंवा विश्वाच्या या रंगमंचावर कितीही आम्ही नाटक करून दे, परंतु त्या नाटकात कधीही अडकायच नाही. हेच कोण सांगतंय, तर कर्नाटक सांगते. कर्नाटक मगर नाटक में ना अटक कहता है कर्नाटक. आम्ही सुद्धा तेच सांगाले हो, जीवनाचं सत्य ओळखा, नाटकामध्ये अडकू. कुणा विशेष एका व्यक्तीला म्हणाले नाही, सगळ्यांना म्हणाले. आम्ही याचं चिंतन जीवनामध्ये करणं आवश्यक आहे की त्या खऱ्या सत्याला, ब्रह्मस्वरूपाला आम्ही ओळखणं आवश्यक आहे. की आचार्य भगवंतांनी जे सांगितलेलं आहे, कारण की बऱ्याच ग्रंथामध्ये म्हणलेलं आहे, आम्ही त्याचं चिंतन जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. की एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत चिंतन करणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, एका ठिकाणी एका नीतिकाराने सुद्धा सुंदर म्हणलेलं आहे की सत्यरूपी दौलत जी आहे त्याला खर्च करा, परंतु त्या सत्यरूपी संपत्तीला आम्ही खर्च केल्यानंतर जीवनामध्ये कायमस्वरूपी आनंद आणि शांती आम्हाला मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या.
परंतु त्या संपत्तीला खर्च करत असताना जपून करा. अतिशय सुंदर वाक्य आहे. सत्यरूपी जी संपत्ती आमच्याजवळ आहे त्या संपत्तीचा वापर करत असताना जपून करा. परंतु त्या संपत्तीचा वापर केला किंवा त्या संपत्तीला खर्च केलं तर जीवनामध्ये शांती आणि आनंद मात्र मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आनंद मिळवत असताना, शांती मिळवत असताना जपून करा. एकदमच सगळं खर्च करून टाकू नका, परत दुसऱ्यांच्याकडनं मागायला लागेल. बँक अकाउंटवर पैसे शिल्लक राहिले नाही तर एकदमच काही गोष्टी करू नका. त्यामुळं आम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि या गोष्टीचं चिंतन जर मनामध्ये झालं नाही तर काही होणार नाही. आणि आजचा दुसरा विषय आहे आपला षोडशकारण भावनामधील दुसरी भावना आहे, दुसरी आज जी ओवायला ती वैयावर्तकरण भावना. या भावनेविषयी आपल्याला चिंतन करायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, वैयावर्तकरण भावना काय आहे याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. की वैयावर्तकरण भावना जी आहे आचार्य भगवंतांनी सांगितलेले आहे, नुसता भावना करायची नाही, वैयावर्ती करायची सुद्धा आहे. सकाळी रोहन भैयांनी बी सांगितलं की सेवा करा म्हणून. एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढ्या प्रमाणात आम्ही वैयावर्ती करणार आहे तेवढ्या प्रमाणात आमचं शरीर बलदंड बनणार आहे आणि शरीर निरोगी बनणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आज बऱ्याच जणांना वाटते की शरीराला रोग व्हायलाय, ते रोग कशामुळे व्हायलाय, काय काय गोष्ट काय काय कारणं झालेत म्हणून. कर्माच्या उदयामध्ये रोग व्हायला हे सत्यच आहे, परंतु त्याला आमचं आचरण सुद्धा ठराविक अवस्थेमध्ये कारणभूत आहे. आणि या गोष्टीतून आम्हाला बाहेर पडायचं असेल तर जेवढ्या प्रमाणात आम्हाला वैयावर्त करता येईल तेवढं वैयावर्त करणं आवश्यक आहे. वैयावर्त म्हणजे नुसता महाराजांच्याकडे जायचं, मात्यांच्याकडे जायचं, हात पाय दाबायचं एवढंच म्हणजे वैयावर्त नव्हे. ही गोष्ट पहिल्या लक्षात घ्या की या तिन्ही अवस्थेतून आम्ही जाणं आवश्यक आहे. वैयावर्त नुसता गुरूंचीच केली जाते असं नाही. देव, शास्त्र, गुरु आणि धर्म या चारही गोष्टींची वैयावर्ती केली जाते. याच्या तिन्ही गोष्टी समजावून सांगतो. आणि पहिला वैयावर्ती म्हणजे काय बघा, की ज्या क्रिया आहेत त्या क्रियाच्या माध्यमातून त्यांचं शरीर सदृढ बनवण्याचा प्रयत्न करणे, त्यांचे शरीर दृढ बनवण्याचा प्रयत्न करणे आणि शरीराला झालेल्या व्याधी पीडा दूर करण्याचा प्रयत्न करून त्यांना धर्मासाठी अनुकूल वातावरण किंवा मोक्ष मार्गासाठी अनुकूल वातावरण निर्माण करून देईल, याला वैयावर्त म्हणतात. तर देवशास्त्र गुरूंची वैयावर्ती करायचे. देवांची वैयावर्ती काय होणार माहिती आहे? देवांची वैयावर्ती काय असेल तर आचार्य भगवंतांनी सांगितलेले आहे की पूजा करणे, अभिषेक करणे, पूजन करणे हे सगळं वैयावर्तीमध्ये येते. आणि जिथं देव आहेत विराजमान मंदिर त्याची स्वच्छता करण्यामध्ये सुद्धा वैयावर्ती आहे. काय म्हणलं मी? तुम्हाला माहित असेल नियमपेटीमध्ये एक चिठ्ठी येते बघा, मंदिराची स्वच्छता करणे. उगाच घातलं नाही की देवांची वैयावर्ती केलेलं पुण्य त्यामध्ये लागते. कधी केलाय आम्ही? एकानं तर किनीतल्या व्यक्तीनं किंवा कुणी मी मंदिरची वैयावर्ती केली असं कोण बोटवर करा बघा. हाय, एक व्यक्ती, 2 3 4, हा ठीक आहे, 4-5 जण आहेत. चांगला आहे, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हुशार. एक गोष्ट लक्षात घ्या, ही वैयावर्ती सुद्धा आम्ही जेवढ्या प्रमाणात मध्ये अधिक करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. काय म्हणलो मी? ती जेवढ्या प्रमाणात आम्हाला करता येईल तेवढं करणं आवश्यक नाही. कारण की बलदंड शरीराची प्राप्ती वैयावर्तीमुळे प्राप्त होते, निरोगी शरीराची प्राप्ती वैयावर्तीमुळे प्राप्त होते. आता आम्हाला संधी मिळाल्या जेवढ्या प्रमाणात आम्ही जेवढं करेल तेवढ्या प्रमाणात केल्यानंतर ती भविष्यामध्ये आम्हाला बलदंड आणि निरोगी शरीर आणि उत्कृष्ट शरीर आम्हाला प्राप्त होणार. त्याच्या माध्यमातून साधना करून आम्ही मोक्षाला सुद्धा जाऊ शकतोय. हरिवंश पुराणांची या ग्रंथामध्ये अर्जुनाचं ज्यावेळी कथन येते त्याच्या मागच्या भावाचं कथन येते. तर अर्जुनाला एवढं बलदंड शरीर मिळालेलं याचं मूळ कारण काय होतं? मागच्या भावामध्ये बऱ्याच मुनी महाराजांची वैयावर्ती मन वचन कायनं त्या अर्जुनाने केली होती म्हणून त्याला बलदंड शरीराची प्राप्ती झाली असं त्या हरिवंश पुराणामध्ये सांगितलं आहे. काढून बघा. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही
बलदंड शरीर मिळवण्यासाठी काय काय जण, कुणाला 6 पॅक करायचे आहेत, 8 पॅक करायचे आहेत, कुणाला कुठली बॉडी काय म्हणतात बाबा, काय 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 नवीन शब्द आलेत पुन्हा, स्टील बॉडी म्हण, आणि काय काय आले, हा कुठला असून ते काय, तर ते काय सांगायला नको, असे काय काय वेगवेगळे प्रकार आलेत म्हण. ते बनवायचं, ते औषध खाऊन किंवा ती पावडर खाऊन, गोळ्या खाऊन, इंजेक्शन खाऊन असलं काही बनणार नाही. तुम्हाला शरीर सुंदर जर बनवायचं असेल, सुंदर शरीर बनणार असेल तर ते कशामुळे बनणार आहे, तर आचार्य भगवंतांनी सांगितले वैयावरती म्हणून बनणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कितीही काय करा, आणि सुंदर रूपाची प्राप्ती तर मी स्पष्ट सांगितले, श्रावकाचार्यमध्ये पुढे येणार आहे. 115 किंवा 17 नंबरच्या श्लोकमध्ये आचार्य भगवंत समदगुरू स्वामींनी सांगितले सुंदर रूपाची प्राप्ती तुम्ही फेंड्स, काय फेअर अँड लवली, पॉन्ड्स, आणि काय फेअर अँड हँडसम, काय काय लावतात, विको टर्मरिक आयुर्वेदिक क्रीम बी आहे ते सांगावले, आणि काय काय लय काय काय आले आता, फेर वाश, अमुक वाश, तमुक वाश, काय काय लावतात, इथं 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 सगळं करतात. धुयाला एक वेगळं, लावायला एक वेगळं, हा सगळं आहे, हे सगळं करतात कशासाठी, मी सुंदर दिसायला म्हणून. आचार्य भगवंतांनी प्रश्न त्या गाथेमध्ये सांगितले भक्ती सुंदर रूपम, खऱ्या देवशास्त्रज्ञांची भक्ती केल्यानंतर सुंदर रूपाची प्राप्ती होते. हे लावल्यानंतर सुंदर रूप कधीही मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आज विषय वैयावरती चाले म्हणून सांगालोय, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही बलदंड शरीर आणि सुंदर शरीर प्राप्त करण्यासाठी देवशास्त्र गुरूंची वैयावरती आणि देवशास्त्र गुरूंची भक्ती करणं आवश्यक आहे. आणि भक्ती करणे म्हणजे काय करायचं, काय करायचं, भक्ती करायचं, गीत गायचं. मग आचार्य भगवान शिवकोटी स्वामीजी भगवती आराधनेची या ग्रंथामध्ये म्हणतात, भक्तीचं व्याख्या सांगत असताना आचार्य भगवंतांनी सूत्र दिलेलं आहे. भगवती आराधना हा ग्रंथ सल्लेखनावर आधारित आहे. सल्लेखना कशी साधायची दिगंबर मुनींनी याच्यावर आधारित आहे. शिवकोटी आचार्यांनी त्यात सांगितलंय. भक्तीची व्याख्या सांगताना आचार्य भगवान म्हणतात अरहंतादी गुणानुरागो भक्ती, अरहंत आदी पंचपरमेष्ठींच्या गुणांचा अनुराग करणे याला भक्ती म्हणलेलं आहे. आम्ही मंदिरात भक्तीनं काय सांगितलं आहे, आचार्य भगवान वीरसेन स्वामीजी धवलाजी या ग्रंथामध्ये संस्कृतची म्हणजे षटखंडागमची टीका करत असताना सांगतात की भक्ती आणि अभिषेक या दोन गोष्टीमुळे भगवंतांचा अभिषेक करणे आणि भक्ती या दोन गोष्टीमुळे निदती निकाचित कर्माचा सुद्धा नाश होऊ शकतो म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले. परंतु ती भक्ती कशी करायला पाहिजे, आम्ही येणार सकाळी आमची भक्ती झाली. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही भगवंतांच्या चरणावर आल्यानंतर भगवंतांची खऱ्या देवशास्त्रज्ञांची भक्ती करत असताना ज्यावेळी आमच्या दर्शनासाठी येतोय, आचार्य भगवान रविसेन स्वामीजींनी पद्मपुराण या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, सर्ग नंबर 17 पान नंबर 245 काढून बघा. दर्शन विधीमध्ये दर्शन विधी एक सांगितले आहे. त्या दर्शन विधीमध्ये सांगितले की साक्षात तीर्थंकरांचं दर्शन, जिनेंद्र भगवंताचं दर्शन केल्यावर अनंत अनंत उपासाचं फळ एकाच क्षणाला तुमच्या खात्यावर पडते म्हणून सांगितले. सगळे महाराज सांगतात म्हणजे आम्ही लगेच दर्शन सगळं करतोय, परंतु ते दर्शन कसं करायचं त्याच्या खाली सांगितले. ते वाचत नाही, नुसतं ते गणित की नुसता घरातनं बाहेर पडायची भाव झाली मंदिरला एक उपासाचं फळ, घरात तयारी करू लागलो मंदिरला जायचंय म्हणून 5 उपासाचं फळ, तयारी केलो आणि नुसता घरातनं बाहेर पडालोय 100 उपासाचं फळ, बाहेर पडलो 1000 उपासाचं फळ, लांबनं मानस्तंभ दिसलाय, मंदिरचं शिखर दिसलंय 1000 उपासाचं फळ, आणि साक्षात जिनेंद्र भगवंताचं दर्शन झालं तेव्हा अनंत उपासाचं फळ मिळते असं सांगितलंय. गणित ते सगळं लय मोठं गणित आहे, फक्त मी शॉर्टकट सांगितलं. हे सांगितलंय, परंतु ते दर्शन कसं आहे, ते भक्तिपूर्वक दर्शन असणं आवश्यक आहे. आचार्य भगवंतांनी खाली लिहिलंय. आणि ती भक्ती कशी करायला पाहिजे, त्यांच्या गुणांचा अनुराग करत. ज्यावेळी पंचपरमेष्ठींचे गुण आहेत, अरिहंतांचे 46 मूलगुण, सिद्धांचे 8 मूलगुण, आचार्यांचे 36 मूलगुण, उपाध्यायांचे 25 मूलगुण आणि सर्व साधूंचे 28 मूलगुण,
या गुणांचा अनुराग करत जर आम्ही दर्शन केलं तर ती उत्कृष्ट भक्ती होणार आहे. कारण की आचार्य भगवान शिवकोटी स्वामीजी म्हणतात अरहंतादी गुणानुरागो भक्ती ही. नुसतं आलो हे केलो आणि गेलो ही भक्ती होत. म्हणून मी म्हणतोय की त्यामध्ये भावना सगळ्यात महत्वाची आहे. अंतरंगात आम्ही काय भावना करलोय. आहार देताना आम्ही भावना करणं आवश्यक आहे महाराजांना, की महाराजांना आज असा आहार दिलोय, एक दिवस असा आहार घेऊन मी सुद्धा सल्लेखनं भविष्यामध्ये सांगणार आहे अशी भावना करत आहार दिला तर ते चालतं काय. नाहीतर आम्ही दिखाव्यासाठी किंवा देण्यासाठी किंवा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी जर आहार देत असेल 3 काळामध्ये आहारचं पुण्य लागणार नाही. 1,00,000 कोटी टन सोनदान केलेलं पुण्य सांगावले. महाराजांच्या हातावर 1 तांदळाचा कण दान दिला तर आचार्य भगवान कुंदकुंद स्वामीजींनी रैन सारजी ग्रंथात सांगितले 1 तांदळाचा कण महाराजांच्या हातावर आहार म्हणून दान दिला आम्ही तर 1,00,000 कोटी टन सोनं दान केलेलं पुण्य लागते. किती? 1,00,000 कोटी टन. आयुष्यभर पैसे मिळवला मुकेश अंबानी होऊन तरी 1,00,000 कोटी टन सोनं मिळवू शकत नाही तुम्ही. चिंतन करणं आवश्यक आहे. ज्या हाताने आजपर्यंत आहार दिला नाही ते हात नसून सर्पफण आहेत. मी म्हणलं नाही बाबा. आचार्य भगवान कुंदकुंद स्वामींनी म्हणले. मी पोहोचवाले, मी पोस्टमन आहे. पहिलाच सांगितले ज्या घरात दिगंबर मुनींचा आहार झाला नाही ते घर नसून मशानाप्रमाणे. मी म्हणलं नाही. आचार्य भगवान कुंदकुंद स्वामी म्हणतात. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. ही वैयावरतीची भेद आहेत म्हणून सांगावले. मी कुठं आलतो? अरहंतादी गुणानुरागो भक्ती चालू होतं आपलं. त्यामुळं भगवंतांचे जे मूलगुण आहेत त्या मूलगुणांना जर आठवत आम्ही भगवंतांची भक्ती करत दर्शन केलं तर ते आम्हाने एकाच जिनेंद्र भगवंताचं दर्शन केल्यानंतर आम्हाने अनंत उपासाचं फळ मिळणार आहे. ती त्यावेळी मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. उद्यापासून लगेच यायचं पाट झालं की चाललो आम्ही. व्यवस्थित भगवंतांच्याकडे बघा, भगवंतांच्या प्रतिमेकडे न्याहाळत राहा आणि भगवंतांना असं न्याहाळत राहा की हे भगवान तुम्ही ह्या रूपाला प्राप्त केले, असं रूप मला बी प्राप्त व्हावं. मी तुमच्या गुणांचा अनुराग करतोय. तुमच्याजवळ जे उत्कृष्ट गुण आहेत, अनंत चतुष्ट आहेत, 8 कर्मांचा तुम्ही नाश केला आहे. 8 कर्मांचा नाश केल्यानंतर ते गुणांची प्राप्ती झाली, त्या गुणांना मी आठवतोय असं म्हणत तुम्ही दर्शन करा आणि करून जावा. तुमच्या खात्यावर लगेच अकाउंटवर अनंत उपासाचं फळ प्राप्त झालं बघा. ही गोष्ट महत्वाची आहे. चिंतन करा. त्यामुळं वैयावरती फक्त देवांचीच चालू आहे. शास्त्र नुसतं आम्ही काय करणार, श्रुत पंचमीला तेवढं सगळं शास्त्र काढणार, मिरवणूक काढणार, वाजवणार, त्याला कवर घालणार आणि परत वर्षभर त्या शास्त्राकडे बघणार बी नाही. जावा जरा तिजोरी जाऊन बघा. जावा किती झुऱ्या लागलेत आणि काय काय झाले जरा बघा. जावा. मी बघून आले. मी सारखं आठवड्यात नाही इकडे तिकडे मंदिरातलं काय काय चालू आहे सगळं बघत असते, फिरत असते. तर बघा शास्त्राची वैयावृत्ती म्हणजे काय आहे. जे जीर्ण शीर्ण झालेले शास्त्र आहे त्या शास्त्राला काढून आपल्या घरी न्यायचं आणि उत्कृष्ट पद्धतीनं व्यवस्थित टिकाऊ जसं बनेल त्या शास्त्राला तसं बनवायचं आणि परत मंदिरात आणून ठेवणे. याला आचार्य भगवंतांनी शास्त्राची वैयावृत्ती म्हणलेलं आहे. आम्ही केल्या कधी? चिंतन करणं आवश्यक आहे. आणि आचार्य भगवान ग्रंथामध्ये काही ग्रंथामध्ये म्हणतात जी शास्त्राची वैयावृत्ती करणार आहे त्याच्या नाण्यावरनी क्रमाचा शेष सुद्धा होणार आहे आणि वैयावृत्तीचं फळ सुद्धा खात्यावर मिळणार आहे. एका क्रियेतून 2 फलांची प्राप्ती आहे. एकावर 2 फ्री. शास्त्रांची वैयावृत्ती केल्यानंतर 2 फ्री आहेत. ज्ञानावरनी कर्माचा शेष सुद्धा होतोय आणि वैयावृत्तीचं फळ सुद्धा तुमच्या खात्यावर पडते. ही 2 गोष्टी आहेत. आणि त्यानंतर आहेत तिसरं कुठलं? गुरूंची वैयावृत्ती करणे, त्यांना औषध दान देणे, आहार दान देणे, सगळ्या प्रकारचे दान देणे. कुठलं आहेत? यातील गुरूंच्या बाबतीत आहेत ते त्यांना देणे. याला आचार्य भगवंतांनी वैयावृत्ती म्हणलेले आहे. काही ज्या मोक्ष मार्गाला अनुकूल असणाऱ्या वस्तू देणे. नाहीतर तुम्ही वस्तू द्या म्हटलं तर दुसरं काहीतरी लावचेल आणि आमच्यात ढकलचेला. महाराजांनी सांगितलं विधी सागर नाही, वैयावृत्त करा म्हणून. कोण मागितलं द्यायचं, कोण मागितलं तर द्यायचं. सांगालोय मी. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक. त्यांना जे मोक्ष मार्गासाठी आवश्यक असणाऱ्या शास्त्र, कमंडल, पिंची या गोष्टी देणे हे सुद्धा वैयावृत्त आहे. आवाजसाठी लागणाऱ्या चटई आदी, पिशवी आदी या गोष्टी देणे हे सुद्धा वैयावृत्तीमध्ये येते. या गोष्टी आचार्य भगवंतांनी सांगितल्यात. या माध्यमातून आम्ही गुरूंची वैयावृत्ती करू शकतोय. त्याच्या पुढे जाऊन त्यांचे शरीर कृत झाले तर शरीराची वैयावृत्ती करणे ही सुद्धा वैयावृत्तीमध्ये येते. परंतु वैयावृत्ती करायचं म्हटलं लईजून येतात आणि नाही म्हटलं तर कोणच नाही. ह्या गोष्टी
हा असं एक एक म्हणून कधी सांगत नाही सोडा या गोष्टी. सांगितले की एवढी ऐकल्यावर एवढी जण येतात, ते वय्यावरती केल्यामुळं विपरीत परिणाम शरीरावर, त्यामुळे न सांगितलेलं बरं. आणि त्यावेळी वय्यावरती करायला लावलं सांगितल्यावर तर काय आम्हाला गपच काय करतील ते गप सहन करायला पाहिजे, कारण आम्हाला सांगितले गप बसायचं. काय करायला ते कधी कुठं दुखाले काय बाकीचं काही करत नाही, थोडा सांगाली फक्त या गोष्टी. त्याचा विवेक आणि ज्ञान सुद्धा असणं आवश्यक आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आम्ही वय्यावरती करणं आवश्यक आहे. आणि अशी वय्यावरती करून आम्ही जर भावना केली तर वय्यावर्त भावनाचं पूजन आणि ती वय्यावरती भावना केलेलं पुण्य आमच्या खात्यावर आणि ते सार्थक होईल. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या सगळ्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी पार पाडाव्यात. की एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी हरिवंश पुराणमध्ये एक उदाहरण उद्घाटित केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, श्रीकृष्ण एका मुनी महाराजांना एक दुर्धर असा रोग झाला होता. आणि ते दुर्धर रोग झाल्यानंतर काही वैद्यांनी त्यांना औषध दिलं, तर ते औषध महाराज जी घेत नव्हते म्हणून त्यांनी काय केलं, एक लाडू बनवला श्रीकृष्णाने. त्या लाडूमध्ये ते औषध घातलं होतं आणि ते महाराजांना कळून लाडूमध्ये औषध घातलं आणि तो लाडू तसाच दिला. आणि त्यामुळं त्या वय्यावरती केल्यामुळं त्यांचा रोग बरा झाला. आणि काही आचार्यांचं मत असं आहे की ते वय्यावर्त आणि वय्यावर्तकरांची भावना केल्यामुळं आणि विश्व कल्याणाची भावना किंवा सगळ्या जीवांची कल्याण व्हावी ही भावना पाहिल्यानंतर त्यावेळी तीर्थंकर प्रकृतीचा बंध श्रीकृष्णाला झाला असं ग्रंथामध्ये उदाहरण आहे. आम्ही नुसता तीर्थंकर प्रकृतीचा बंध होतोय असं नाही, त्याच्याबरोबर सगळ्या त्या भावनामध्ये जे काय काय सांगितले त्यातली कुठली तरी गोष्ट एक उत्कृष्ट रीतीनं करणं आवश्यक आहे. अंतरंगामध्ये उत्कृष्ट भाव करून आणि विश्व कल्याणाची भावना ती कुणाच्या पादमुलामध्ये, केवली श्रुत केवलींच्या पादमुलामध्ये भावना आवश्यक आहे. त्यावेळी तीर्थंकर प्रवृत्तीचा बंद होतोय. नाहीतर बरेच जण समजून घेतले मी षोडशकारण लोपी ओवाळलो की मला तीर्थंकर होणार नाही. तसं झालं असतं तर सगळ्यांनी शिटा आधीच आरक्षित करून ठेवल्या असतात. मग प्रत्येक मंदिरात, भारतातल्या प्रत्येक मंदिरात षोडशकारण दशलक्षणला गर्दी कुणालाच ऐकली नसती. प्रत्येकांना 5-5, 10-10 एकरमध्ये मंडप घालायला लागले असतील मंदिरवाल्यांना. कारण की तसं जर झालं असतं नुसता षोडशकारण ओवाळल्यावर तीर्थंकर प्रथा बंद होणार आहे म्हटल्यावर नाही. कारण की आचार्य भगवंत कल्याण मंदिर या स्तोत्रामध्ये सांगतात, तुम्हाला माहिती आहे, यस्मात क्रिया प्रतिफलंतीनं भाव शून्य व्हा. 38 नंबरच्या श्लोकमध्ये 4थ्या नंबरची ओळ आचार्य भगवंतांनी सांगितल्या, यस्मात क्रिया प्रतिफलंतीनं भाव शून्य. कोणतीही क्रिया करा, ती क्रियामध्ये जर आमची भावना नसेल तर ती क्रिया केलेली व्यर्थ आहे. आणि त्या क्रियेमध्ये जर आमची भावना असेल तर तीच क्रिया सार्थक आहे. आम्ही त्या क्रियेत भावना ठेवून ती क्रिया करणं आवश्यक आहे, त्यावेळी ती क्रिया सफल होणार आहे. ओवाळत असताना भावना ठेवून ओवाळा की लवकरात लवकर भगवान, तुम्ही जसं भगवान बनलाय इथं कमळात आहेत, आत्ता नाहीत, विहार झाला, सकाळचं सांगवलं तसं बघायचं, तसं झालाय तसं भविष्यात लवकरात लवकर मी बनावा, माझा अभिषेक व्हावा, माझं पूजन व्हावा. भगवंतांना म्हणायचं हो, असं म्हणायचं आणि मग स्वाहा करायचं. ही भावना ठेवून जर तुम्ही ओवाळला तर भविष्यामध्ये कधी कधी तीर्थंकराच्या पादमुलामध्ये जावं तीर्थंकर प्रवृत्तीचा बनवेल. मी एवढीच भावना करतोय की तुम्हाला सुद्धा उत्तम सत्य धर्माची प्राप्ती व्हावी आणि वय्यावर्तकरण भावना तुमच्या अंतरंगात भिनावी आणि तुम्ही मन वचन कायेनं वय्यावर्ती करावी एवढी भावना करतो. सामान्य रूपामध्ये तुमच्या घरातल्यांची सगळ्यांची सेवा केली हे सुद्धा वय्यावर्ती आहे. ती तर सकाळी सांगितले, मी उत्कृष्ट रीतीनं वय्यावर्ती कशी आहे ती सांगितली आणि ते करणं आवश्यक आहे. त्यामुळे ह्या वय्यावर्तीच्या माध्यमातून तुम्ही सुंदर रूप आणि बलदंड शरीराला प्राप्त करून लवकरात लवकर मोक्षाला प्राप्त करू एवढी भावना करतो. जाता एवढीच भाव करतो, मानव जीवन मिला है बेस्ट उसे मत जन दो वेस्ट. मानव जीवन मिला है बेस्ट उसे मत जन दो वेस्ट. पाप को दो रेस्ट, अपने आप की कर लो टेस्ट, तभी हम सबको मिलेगा मोक्ष का विरिष्ट, तभी हम सबको मिलेगा मोक्ष का विरिष्ट. जो बोला आचार्य भगवान श्री सन्मत सागर जी महाराज की